मित्रांनो, नुकतीच पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली। स्वारगेट एसटी स्टँड वरती आहे ना, एका 26 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार घडल्याची। म्हणजे पुणे काय फक्त नावाला संस्कृतीचं माहेरघर उरलंय का? बरं, आता हा नराधम तिला ताई म्हणून आवाज येतो, म्हणजे यामधून त्याची मानसिक स्थिती दिसती की त्याच्या घरच्यांकडे सुद्धा याच नजरेने बघत असावा। एक मुलगी पुण्यात शिकायला येते, ती तिच्या घरी फलटणला जाण्यासाठी निघती। स्वारगेट बस स्टँड वरती एका बेंचवरती बसलेली आहे, तिच्याकडे या नराधमाची नजर जाती। तो नराधम दत्तात्रय गाडे तिला ताई म्हणून आवाज देतो, कुठं जायचंय म्हणून विचारतो। ताई फलटणला जायचंय म्हणून सांगती, तर तो तिला म्हणतो की ताई फलटणची गाडी इकडे नाही तर पलीकडे लागलेली। आता त्या बाजूला अंधार असतो, तो तिला तिकडे घेऊन जातो। तिथे एका शिवशाही बसमध्ये तिला घेऊन जातो आणि तिच्यावरती अतिप्रसंग करतो। मग आता प्रश्न हा उठतो की स्वारगेट बस स्टँड मध्ये इतके सुरक्षा रक्षक आहेत, ते काय फक्त नावालाच आहेत का? बरं, पालकांनी आपल्या मुला मुलींना शिक्षणासाठी पुण्यात पाठवावं का नाही? वसंत मोरे यांनी ही घटना घडल्यानंतर तिथे जाऊन त्या बसची परिस्थिती दाखवली। केबिनच्या समोर यावं लागते आणि ह्या एसटी मध्ये आज अक्षरशः लॉजिंग झालंय। तर तिथं कितीतरी कंडोम, स्त्रियांचे आंतरवस्त्र, कपडे पडलेले होते। ठाकरे सेनेच्या आणि वसंत मोरेंच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तोडफोड सुद्धा केलेली। मित्रांनो, कायदा काय फक्त नावालाच उरलाय का? मग आता असं कधीतरी वाटतं की पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य यावं, जिथं रांजेच्या पाटलासारख्या नराधमांचा चौरंग केला जायचा, आणि तेव्हाच आपले ना आया बहिणी सुरक्षित राहतील। जोपर्यंत या विकृत मानसिकता असलेल्या नराधमांना ना चौकात शिक्षा भेटत नाही ना, तोपर्यंत हे सुधारणार नाहीत। आणि गरज आहे ना ही विकृती संपवायची। मित्रांनो, आजच्या तारखेला जर बघितलं तर महाराष्ट्रात असल्या विकृत लोकांची संख्या वाढत चाललेली आहे। या घटनांवरती कुठं ना कुठेतरी आळा बसण्याची गरज आहे। तुम्हाला काय वाटतं, खरंच महाराष्ट्रात आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत का? आणि असल्या नराधमांना काय शिक्षा व्हायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।